माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 24. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. आजपासून आपण उत्तर पर्व भाग बघूया. भाग 70 मंगलाचरण. जो संतुष्ट नसताना छोटे काम देखील करण्यास ब्रह्मदेव असमर्थ असतो ते टाळतो अशा त्या गणपतीला नमस्कार असो. ब्रह्मदेव देखील जिचे चरण वारंवार पूजितो, जी सौभाग्य भाग्योदयासाठी प्रसिद्ध अशा त्या लक्ष्मीला नमस्कार. जिच्या कोमल बोटांच्या नखांच्या तेजाने निघालेल्या शब्दांच्या ब्रह्मरूपी समुद्रात बुद्धिमान लोक क्रीडा करीत असतात त्या सरस्वतीला नमस्कार. क्लेशांचा नाश करणाऱ्या, आनंद स्वच्छ युक्त पुष्कळ लीला करणाऱ्या, ज्याच्या गळ्याभोवती कमलाभोवती असलेल्या मुंग्याप्रमाणे दिसणारे अक्षमाळ असते त्या गणांच्या स्वामी शंकराला नमस्कार असो. शारंग, धनुष्य, केतू, गदा, शंख, चक्र, शंख यांनी युक्त असलेल्या वासुदेवाला वंदन असो. त्याचप्रमाणे परमेष्ठी, चित्रभानु, भानू यांनाही प्रणाम असो. एकदा युधिष्ठिराकडे व्यास, मार्कंडेय, मांडवे 21 ऋषी आले. मग धर्मराज आपल्या भावांना कृष्ण धौम्याला घेऊन त्यांचा सामोरे गेले. त्यांचे स्वागत केले. त्यांना अर्धे आचमनपाद्य आसन दिले. धर्माने व्यासांना शंका विचारली. आपल्या प्रसादाने दुर्योधनाच्या पक्षावर जय मिळवून मला राज्य मिळाले. रोगाने युक्त असलेल्या जरी भोग प्राप्त झाले तरी त्या भोगातून त्याला सुख मिळत नाही. त्याचप्रमाणे आपल्या नातलगांना नष्ट करून मिळवलेले राज्य मला सुख देत नाही. वनातील कंदमुळे फळे खाण्यात जे पवित्र सुख प्रीती मिळत होते तसे आपण होत नाही. पितामह, बंधू, गुरु, धर्म असलेल्या पितामह भीष्मांना केवळ राज्यलोभाने मी ठार केले. तेव्हा या अविवेकामुळे माझे मन पापरूपी घाणीने युक्त झाले. आपल्या वाणीने तुम्ही मला शुद्ध करा. श्री व्यास म्हणाले, पापे धुवून काढणारी पुराणे, शास्त्रे मार्कंडेय, धौम्य, भीष्मांनी तर तुला सांगितलेच आहे. धर्मातू तर धर्मज्ञानी, मेधाने युक्त, गुणवान, प्राज्ञात श्रेष्ठ. धर्म अधर्म याचे स्वरूप काय ते तुला सांगितलेच नको. कैक्षी दैत्याला ठार करणारा केशव ऋषिकेशाजवळ, जो जगाची रचना पालन संहार करणारा म्हणून जगन्नायक आहे, तो परमात्मा सर्वांना पाहत असतो, जो सर्वदर्शी असतो. अशा रीतीने त्याला उपदेश करून व्यास वगैरे निघून गेले. भाग 71 ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि वर्णन. राजा धर्म याने विचारले, श्रीकृष्ण हे विश्व कसे होते, त्यातील प्रमुख गोष्टी कोणत्या? श्रीकृष्ण उत्तरले, याज्ञवल्के मुनींना भास्वापती यांनी जे सांगितले होते ते मी ऐकले, तेच आता तू सांगतो ते तू ऐक. संपूर्ण जगाची एकच योनी उत्पत्ती स्थान होय, तेथेच ते राहते. त्यामुळे पाण्यात दिसणाऱ्या चंद्राप्रमाणे ते दिसते. ब्रह्म, विष्णू, ऋषांक या 3 देवता सत्पुरुष होत, पण त्यांची नावे कर्म भिन्न असली तरी स्वरूप एकच आहे. प्रक्रिया, अनुषांग, उपख्यात, उपसंहार हे 4 चरण. आणि याप्रमाणे अव्यक्तातून बुद्धी, बुद्धीतून अहंकार, अहंकारातून त्रिगुणात्मक विश्व कसे निर्माण झाले ते त्यांनी सांगितले. आणि ते म्हणाले, तन्मात्रा 5 प्रकारची सात्विक अहंकारातून निर्माण झालेली असते. त्यातूनच पंचमहाभूते जग निर्माण होते. त्यामुळे जग केव्हा नष्ट होते तेव्हा भूतात्मक महान अणु विष्णू ज्यात शयन करतो त्या सागरात तेथेच तो अणु शयन करतो. सृष्टी शक्ती यांनी बनवलेला तो 2 भागात होतो. एक भाग भूकपाल होता, दुसरा भाग नभ होता. नद्या त्यांच्या धमण्या झाल्या, त्यातून पाणी वाहत राहिले. 16,000 योजनेखाली 84,000 योजने उंची, 30,000 योजनेवरील भाग होता. सर्वात आधी स्वयंभू मन्वंतर, त्यानंतर 630 नंतर वैवस्वल झाले. वैवस्वलात आदित्य, वसुगण, 11 रुद्र, अश्विनी कुमार, 3 उषा हे देव झाले. तसेच विप्रचिती, हिरणाक्ष श्रेष्ठ दैत्य होते. त्यांच्यापासून बरेच दैत्य निर्माण झाले. 50 गुणित करोड योजन विस्ताराची सप्तद्वीपे, त्याभोवती 7 समुद्र होते. अग्रभागी लोक पर्वत सर्वात उंच होता. नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यानिक, नित्य अशा लयित नेहमी काळ जातो. तो ज्यातून उत्पन्न होतो त्यातच विलीन होतो. हिंस्र, अहिंस्र, मृदू, क्रूर, धर्म, अधर्म यांची फळे तशीच असतात. ही भूमी 10 पट पाण्याने वेढलेली, त्याप्रमाणे तेज, वायू, अग्नी आकाशाने वेढलेले, तसेच भूतादी महत्त्वाने आकाश वेढलेले. शेकडो हजारो प्राणी त्या महान आत्म्यातून उत्पन्न झाले, त्यातच विलीन झाले. पुढे होतील शुद्ध मुनीच फक्त हे रहस्य जाणू शकतात, कारण ही चराचर गुरुची अपरा माया होय.
भाग 72. संसारी जीवनातील दोष. युधिष्ठिराने विचारले, मनुष्य हा देवत्व, मनुष्य अमानुषत्व कोणत्या क्रमाने मिळवतो? कोणत्या कर्माने मिळवतो? कोणत्या कर्माने गर्भ सजीव होतो, जगतो, जन्मतो, त्याविषयी सर्व माहिती सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, शुभ कर्माने तो देवत्व मिळवतो, अशुभ कर्माने अमानुषत्व मिळवतो, तर मिश्र कामान्य मनुष्यत्व मिळतो. धर्म अधर्म कर्माचे मार्गदर्शन सृष्टीने केले. ऋतुकाळी जो मुक्त असतो, शुद्ध असतो, त्याच्याद्वारा वायूने युक्त होऊन तो स्त्रीच्या रक्तात मिसळतो. शुक्र जंतू इंद्रियामधून बाहेर टाकले जातात तेव्हा तो योनीत प्रवेश करतो. शुक्र रक्त एकत्र होऊन एका दिवसात कलकाला निर्माण होतो. हा कल्लल 5 रात्रींनी बुधाकार होतो. बुधबुध 7 रात्रींनी मांसपेशी बनतो. 25 रात्रीने बी मधून निर्माण झालेल्या बाहेर आलेल्या अंकुराप्रमाणे असलेल्या त्या मांसपेशीचे 5 तुकडे होतात. 2 महिन्यांनी मान, खांदे, पाठीचा कणा, पोट क्रमाने उत्पन्न होतात. 4 महिन्यांनी बोटे उत्पन्न होतात. 5 महिन्यांनी तोंड, नाक, डोळे, 2 कान, दात, नखे, गुप्त इंद्रिये निर्माण होतात. कानाची छिद्रे 6व्या महिन्यात उत्पन्न होतात. गुद, मूत्रेंद्रिय, नाभी हेही तेव्हाच उत्पन्न होतात. 5 महिन्यात हे सर्व अवयव निर्माण होतात. 7 महिन्यांनी सांधे निर्माण होतात. 8व्या महिन्यात अपंगत्व स्पष्ट होतात. पूर्ण वाढ झालेला गर्भ पंचात्मक समायुक्त होऊन राहतो. मातेच्या आहारातील रस त्याला मिळतो, तो वाटतो, नाळेतून त्याला पुरवठा होतो. त्याला स्मृती निर्माण होते. 8व्या महिने स्मृती निर्माण होते तेव्हा त्याला सुख, दुःख, झोप, स्वप्न या जाणीवा येतात. गेल्या अनेक जन्मातील मरणे व पुन्हा जन्मणे त्याला आठवून असे वाटते की या गर्भवासाचे जन्माचे कष्ट मला पुन्हा घ्यायला लागू नये. समुद्रात पडलेल्या माणसाप्रमाणे दुःख होऊन गर्भाधकात आखडून बसलेल्या त्या गर्भाला असे वाटत राहते. अग्नीत तापवलेल्या सूर्याने भोसकल्यावर जे दुःख होते त्याच्या 8 पट अतिशय दुःख त्या गर्भातील जीवाला होते. म्हणून गर्भवास अतिशय दुःखद, घोर आणि अत्यंत संकटाचा असतो. आपल्या शरीराच्या दोषांची जाणीव असतानाही जो या शरीरा वाचून राहू शकत नाही, शरीराचा मोह सुटत नाही, यावरून हे शरीर स्वभावतः अपवित्र होय. गर्भावस्थेतील स्मृती नष्ट होते. त्याचे कारण जन्मताना जन्मलेल्याच्या दुःखाने आलेली मूर्छा. मोहरूपी जन्मलेल्या प्राण्याला मोह नावाचा महान आजार होतो. हे जग रागानुरुक्त असते, त्यामुळे तो मूर्ख प्राणी वाईट कामे करण्यास प्रवृत्त होतो, स्वतःच्या स्वरूपास पारखा होतो. डोळे असून तो पाहत नाही, कान असून तो ऐकत नाही, साध्या रस्त्यावरही पावला गणिक अडखळतो. बुद्धी असूनही मोठमोठ्या विद्वानांनी केलेला उपदेश त्याला समजत नाही. यामुळे या संसारातील राग, लोभ यांना तो अंश होतो आणि दुःखी होतो. त्यासाठी ऋषीमुनींनी शास्त्रज्ञान सांगितले, म्हणून त्या ज्ञानाने परलोकी गती मिळते. लहानपणी शरीर इंद्रिय दुबळी असतात, त्यामुळे होणारी महान दुःखे तो भोगतो, पण ती दूर करण्याची इच्छा त्याला होत नाही. बालपणी दात येणे, अनेक बालरोगांनी मुक्त, भूक तहानेने निर्माण होणारी दुःखे तो भोगतो. कुमार अवस्थेत वडीलधाऱ्याच्या मारण्याने, शाळेत गुरुजींनी शिक्षा केल्याने तो दुःखी होतो. तरुणपणी तो कामविकाराने पछाडतो. मोहामुळे निर्माण झालेली ईर्ष्या, राग त्याला त्रासता. रात्री झोप येत नाही. दिवसा पैसे कसे मिळावेत अशी चिंता त्याला असते. वृद्ध अवस्थेमध्ये पत्नी, पुत्र आदी बांधवांमुळे, तसे दुष्ट नातेवाईकांमुळे, नौकरांमुळे तो दुःखी होतो. त्यामुळे धर्म, अर्थ, काम, मोक्ष साधण्यास असमर्थ होतो. वात, पित्त, कफ आदींची विषमता झाली की व्याधी होता. त्यामुळे शरीर हे व्याधीचे माहेरघर होते. हे रोग एवढे असह्य होता की त्या आत्म्याला प्रत्यक्ष जाणावे, अनुभवावे लागते. या देहाला अनेक प्रकारचे मृत्यू असतात. एक कालमृत्यू, एक आगंतुक मृत्यू. यज्ञ, जप, दाप्य, दान आदींमुळे आगंतुक मृत्यू टळू शकतो, पण कालमृत्यू मात्र टळत नाही. देहाच्या मृत्यूचे अनेक कारण आहेत. अनेक प्रकारची रोग, शस्त्र, सर्पादी विषारी प्राणी, विष वगैरे. कालमृत्यू असेल तर धन्वंतरी औषध, तप, दान, मंत्र, बांधव त्याला वाचवू शकत नाही. म्हणजे एकदा खरोखर जन्म आहे त्या ठिकाणी मृत्यू आहेच. मृत्यू जर आला तर तुम्ही काही केले तरी ते वाचवू शकत नाही. तसा मृत्यू फक्त सिद्ध पुरुषच रसायन, तप, जपाने निवारू शकतात, पण सामान्य आळशी माणसे त्याला वाचवू शकत नाही. मृत्यूपेक्षा जास्त त्रास कधी होत नाही. सुंदर सती, पत्नी, मित्र, पुत्र, राज्य, वैभव, ऐश्वर्य, वैर सगळ्यांना मृत्यू पारखे करीत नाही. आगंतुक भीतीने
माणसाचे आजार व शोक निर्माण होतो, त्यातच त्याचे अर्धे आयुष्य निघून जाते. जीवनाच्या शेवटी अनेक कष्टयुक्त मरण त्याला मिळते. कर्माप्रमाणे अनेक कोटी जन्म त्याला मिळतातच. म्हणून कर्म चांगले करा, नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होतोय. साप बेडकाला गिळत असतो तेव्हा बेडूक जसे ओरडतो तसा मरणारा प्राणी आक्रोश करीत असतो. त्याला मृत्यू गिळत असतो. सभोवताल असलेल्या बांधवांमध्ये दीर्घ गरम श्वास घेत तोंड उघडे टाकून तो पडलेला असतो. वारंवार कुशी बदलत हातपाय झाडत तो पडलेला असतो. तो खाटेवर असेल तर जमिनीवर झोपण्याची इच्छा होते, जमिनीवर असेल तर खाटेवर पडायची इच्छा होते. मृत्यूजवळ आल्यावर तो विवश होतो. त्याला कसलीच लाज वाटत नाही. कधी तो पाणी मागतो, त्याची टाळू घसा ओठ कोरडे पडतात, त्याच्या घशात खरखर होते. त्याचा जीव पाण्यातल्या गवताच्या पाल्याप्रमाणे दुसऱ्या देहात जाऊन पोचतो, जुन्या शरीराचा त्याग करतो. अशा रीतीने सुरुवाती दुःख म्हणजे दुःख व शेवटी दुःखच कोणत्याही प्राण्याच्या वाटेला येते. ही दुःख परंपरा स्वाभाविकच होय. वर्तमान आणि भूतकाळातील दुःखाकडे जो लक्ष देत नाही तो अज्ञ नर कधी विरक्त होत नाही. अत्यंत आहाराने अनाहाराने देखील दुःख होते, त्याचप्रमाणे जीवन कष्टमय होय. अन्न जेवून भूक नावाची व्याधी तात्पुरती शमते. भूक सर्व बळ खाऊन टाकते आणि प्राणी मरतो देखील. जेव्हा संपत्तीची खूप वाढ होते तेव्हा ती त्याला मोहून टाकते. ती त्याला ताप देते, म्हणजे संपत्ती देखील कष्टमय होय. ती सुख देत नाही तर त्रासच देते. म्हणून आहे त्यात समाधान मानणे खूप महत्त्वाचे. जो नेहमी निस्पृह असतो तोच सुखी होते. हेमंत ऋतूत थंडी, ग्रीष्म ऋतूत ऊन, वर्षा ऋतूत पाऊस यामुळे दुःख होते. विवाहाच्या वेळी, गर्भाच्या उद्भवनात, प्रसूती ह्या वेळी देखील दुःखच असते. संतानापासून अनेक दुःखे होतात. गृहस्थाश्रमात गायी मेल्या, शेते उजाड झाली, बैल पळाले, पाहुणे आले, अशा अनेक चिंतांची दुःखे असतात. कुटुंबाच्या चिंतेने सुरुत शीलवान गुणी माणसे कच्च्या माठात ठेवलेल्या पाण्याप्रमाणे पाझरून नष्ट होतात. धनाच्या अभिलाषेने लोभी माणसे आपापसात कुत्र्याप्रमाणे झगडतात व बांधवांचा वधही करतात. जो या दुःखाच्या कारणाचा तिरस्कार करतो तोच निर्भय होऊन सुखाने जगतो. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण अधर्माने पाप्यांचे प्रकार बघूया. हरे नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमसर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.